नमस्कार. आजकालच्या शेतीमध्ये बघा, उत्पन्न वाढवायचं आणि खर्च कमी करायचा हे सगळ्यात मोठं आव्हान आहे, नाही का? जमिनीचा कस दिवसेंदिवस कमी होतोय आणि खतांवरचा खर्च मात्र वाढतच चाललाय. मग यावर उपाय काय? चला, आजच्या या माहितीमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. म्हणजे बघा, आपण पिकांना खत तर भरपूर देतो, पण त्यातलं किती खत खरंच पिकाच्या मुळांपर्यंत पोचतं आणि किती अक्षरशः वाया जातं? आपल्या पारंपरिक खतांसोबत ही एक खूप मोठी समस्या आहे. आणि हीच गोष्ट आहे ना, हेच आजच्या शेतीतलं एक मोठं आव्हान बनलंय. खतांची कार्यक्षमता कमी असणं म्हणजे आपण टाकलेलं खत वाया जाणं. यामुळे फक्त आपला पैसाच वाया जात नाही, तर आपल्या जमिनीचं आणि पाण्याचं प्रदूषणही होतं. आता जरा या स्लाइडवर बघा. डाव्या बाजूला काय दिसतंय? आपली जुनी पद्धत, म्हणजे सारखं खत द्या, त्यातले बरेचसे अन्नद्रव्य वाहून जातात आणि प्रदूषण तर होतच. आणि आता उजवीकडे बघा, आजच्या स्मार्ट शेतीला काय हवंय? कमीत कमी खतात जास्तीत जास्त फायदा, पिकाला सतत पोषण आणि हो, पर्यावरणाची काळजी तर घ्यायलाच हवी. मग प्रश्न येतो की या सगळ्या आधुनिक गरजा पूर्ण करणारं उत्तर आहे तरी काय? तर ते उत्तर आहे नोवाटेक प्रो. हे एक असं नाविन्यपूर्ण खत आहे जे या सगळ्या आव्हानांवर एक जबरदस्त उपाय म्हणून समोर आलंय. आणि हे काही असं तसं उत्पादन नाहीये. हे थेट जर्मनीच्या कॉम्पो एक्सपर्ट या जगप्रसिद्ध कंपनीने बनवलंय. म्हणजे याच्या मागे एक जबरदस्त टेक्नॉलॉजी आणि विश्वास आहे. पण असं काय आहे या खतामध्ये जे याला इतकं खास बनवतं? याच्या मागे एक विशेष तंत्रज्ञान आहे आणि ते म्हणजे NAT. चला तर मग समजून घेऊया, हे NAT तंत्रज्ञान नेमकं आहे तरी काय? नेट म्हणजे नायट्रोजन एफिशियन्सी टेक्नॉलॉजी. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक असं तंत्रज्ञान आहे जे खताला एकदम रिलीज होऊ देत नाही. ते पिकाला हळूहळू आणि गरजेनुसार अन्नद्रव्य पुरवतं. म्हणजे एकाच वेळी सगळं खत विरघळून वाया जाण्याचा प्रश्नच येत नाही. आता हे काम कसं करतं ते बघा. खूप सोपं आहे. आपण बेसल डोस म्हणून हे खत जमिनीत टाकतो. मग काय होतं? त्यातून अन्नद्रव्य एकदम बाहेर न पडता हळूहळू रिलीज होतात. त्यामुळे पिकाला जेव्हा आणि जेवढी गरज असते तेवढंच पोषण मिळतं आणि याचा परिणाम खताची कार्यक्षमता प्रचंड वाढते आणि वाया जाण्याचा प्रकार जवळपास थांबतो. बरं, या सगळ्या तंत्रज्ञानामुळे पिकांना नक्की काय मिळतं? चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, म्हणजे प्रत्यक्ष फायद्यांबद्दल बोलूया. नोवाटेक प्रोची खरी ताकद आहे ना, ती याच्या प्रत्येक दाण्यामध्ये आहे. यात 14% नत्र, 7% स्फुरद, 14% पालाश तर आहेच, पण सोबतच मॅग्नेशियम, सल्फर आणि इतर आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा आहेत. सगळं काही एकाच दाण्यात, म्हणजे वेगवेगळ्या खतांची डोकेदुखीच संपली. आणि आता सगळ्यात भारी गोष्ट, एकदा खत दिलं की विषय संपला. तब्बल 8 ते 12 आठवडे, म्हणजे विचार करा, जवळजवळ 2 ते 3 महिने पिकाला सतत न थांबता पोषण मिळत राहतं. सारखं खत देण्याची गरजच नाही. आणि यामुळे होतं काय? साहजिकच पिकाच्या मुळांची वाढ एकदम जोमात होते. मुळं चांगली वाढली की ती जमिनीतून जास्त अन्न खेचतात. मग साहजिकच फुलं आणि फळं जास्त लागतात. पिकाची वाढ एकदम निरोगी होते. आणि एक मोठा फायदा म्हणजे खत वाया जात नसल्यामुळे जमीन आणि पाण्याचं प्रदूषणही टळतं. चला, आता हे सगळं तर कळलं, पण याचा वापर कसा करायचा आणि या सगळ्याचा शेवटचा निष्कर्ष काय ते पाहूया. हे खत कोणत्या पिकांसाठी चांगलं आहे? तर खरं सांगायचं तर जवळजवळ सगळ्याच महत्त्वाच्या पिकांसाठी. मग ते टोमॅटो, मिरची, आल्यासारखी भाजीपाला पिकं असोत, द्राक्ष, डाळिंब, संत्रासारखी फळबाग असो, किंवा मग मका आणि ऊसासारखी शेतीतली पिकं असोत, सगळ्यांवर याचे उत्तम परिणाम दिसून आले आहेत. आणि वापरायचं किती? तर पिकाच्या गरजेनुसार. प्रति एकर फक्त 20 ते 120 किलो. विचार करा, इतक्या कमी खतामध्ये इतके दीर्घकाळ चालणारे फायदे. यालाच तर म्हणतात स्मार्ट शेती. नोवाटेक प्रोचं सगळं वैशिष्ट्य आहे ना, ते या एका वाक्यात आहे. कमी खतामध्ये जास्त उत्पादन. म्हणजे खर्च कमी, मेहनत कमी आणि त्या बदल्यात उत्पन्न मात्र भरघोस, तेही दर्जेदार. प्रत्येक शेतकऱ्याचं हेच तर स्वप्न असतं, नाही का? तर मग आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की असं स्मार्ट तंत्रज्ञान वापरून शेतीला जास्त फायदेशीर आणि सोपं बनवायला हवं की नाही? हा निर्णय नक्कीच विचार करण्यासारखा आहे.